साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। साडेमाडेतीनचा आजचा खेळ रंगणार आहे वाईमध्ये। वाईमधील कवी रांजणे म्हणतात, विश्वकोश कुंकू हिचं कृष्णाबाईचा कमरपट्टा, 7 घाटाची गहीनं साडी नेसली, अशी ही वाई नगरी जिला 7 घाटांची परंपरा लाभलेली आहे। या 7 घाटांपैकी मल्हाळीच्या घाटावर आज आपण खेळतोय आपला आवडता कार्यक्रम साडेमाडेतीन। वाई मधल्या मल्हाळी परिसराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात इथले सामाजिक कार्यकर्ते अनिल देव यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। श्री कृष्णाबाई संस्थान घाट मल्हाळी वाई यांच्या मालकीचे कृष्णोत्सव मंगल कार्यालय येथे आपण आता जमलेलो आहोत। आमचे सांगायचं म्हणजे या कृष्णाबाई नदीच्या कृष्णाबाईचे उत्सव आमच्या या भागामध्ये 7 घाटावरती माघ महिन्यामध्ये पार पडत असतात। विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आमची जी मल्हाळी आहे ही सर्वात वाईमध्ये शांत अशी गल्ली आहे। बर, हे विशेष कौतुकाचा भाग आहे। पण प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात हिरिरीने भाग घेतात? हो, घेतात ना। आमच्या मल्हाळीमध्ये शिवजयंती म्हणा किंवा जे जे उत्सव आम्ही करतो ते संपूर्ण आम्ही उत्सव या पण पार करत असतो। म्हणजे खूप उत्साह असतो संपूर्ण हा सगळा। हो हो। आणि हा सगळा उत्साह आज पाहायला मिळणार आहे? नक्की नक्कीच नक्की। आज मग सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला साडेमाडेतीन। सुरुवातीला वाटूयात टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता वेळ आली आपल्या पहिल्या राऊंडसाठी म्हणजे अंदाजे कितीसाठी स्पर्धक निवडण्याची। आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण सई आहे बरोबर। सई, यातली 3 टोकन्स मला काढून दे। डोळे मिटायचे आणि टोकन्स काढून द्यायची लवकर। 1 मिक्स कर, 2 आणि 3। सईनी 3 टोकन्स मला दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 63। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 40। आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 78। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय, पण त्याच्या अगोदर स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सोलाता दस्ट डोंबाळे। बर, तुम्ही मूळच्या वाईच्या आहात? नाही, मसवडच्या। मसवडच्या? हो। बर, म्हणजे मसवडपेक्षा इकडे वाईमध्ये फारच हिरवळ आहे त्यामुळे इकडे सुखद वाटत असेल ना? हो। बर, मग वाईमध्ये कुठला आवडता सण आहे असा विशेष? कृष्णाबाई उत्सव। कृष्णाबाई उत्सव हा। सहभागी होता? हो। किती वर्ष झाली इकडे येऊन? 4 वर्ष झाले। बर, कसं काय आला तिकडे? मिस्टरांची बदली झाल्यामुळे। काय करतात ते? कृषी खात्यात सर्व्हिसला आहेत। बर, आता कृषी खात्याचा विषय निघाला म्हणून मी विचारतो, वाईमध्ये बेंदूर सण पण जोरात केला जातो, तुम्हाला माहिती आहे बेंदूर सण? हो। मग काय सांगा बघू। बेंदूर सण बैलांचा असतो ना। हा। मग बैलांना शेतीची कामं खूप असतात वर्षभर। मग त्यांचे एक आपण हे व्यक्त करण्यासाठी बैलांना असं सजवून हे करून त्यांच्यासाठी हा सण असतो। बर, म्हणजे त्यांची मिरवणूक वगैरे काढतात? मिरवणूक ते काढतात। त्या दिवशी त्यांना काम नाही देत अजिबात, कारण एक दिवस आराम, कारण संपूर्ण शेती बैलांवरच असते। बर, पण मग तुम्हाला असं वाटतं की आता बैलांच्या जागेवर ट्रॅक्टर येतात म्हणजे पुढचा बेंदूर हा ट्रॅक्टरचा असेल? नाही, असं अजिबात वाटत नाही ना? काय जाणो वेळ कशी बदलेल काही सांगता येत नाही। आपण वेळेशी संदर्भात बोलणार आहोत। बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशा खेळताय। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? अश्विनी हेमकांत सलागरे। बर, मला सांगा की तुम्ही काय करता? मी इथं कन्या शाळा ज्युनियर कॉलेजवरती लेक्चरर म्हणून काम करते। लेक्चरर आहात? ज्युनियर कॉलेज। बर, कुठला विषय? मी मराठी आणि पर्यावरण हे 2 विषय शिकवते। पर्यावरण? मग काय वाईचं पर्यावरण इतकं चांगलं आहे त्यामुळे शिकवताना मजा येत असेल? खूपच मजा येते। खूप मजा येते। मग मला सांगा की तुमच्या पर्यावरण विषयामध्ये नक्की कशावर भर दिलेला असतो? पर्यावरणाचं संवर्धन वगैरे, पर्यावरणातले सगळेच घटक की त्यांचं संवर्धन संगोपन ते विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो, कसं करायचं वगैरे। त्याच्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा आम्ही मुलांना देतो। सगळं देता? मग ते काय प्रॅक्टिकल नॉलेज सगळं घाटात पाचगणीच्या? नाही, वाईमध्ये सुद्धा भरपूर आहेत। बर, मला सांगा की घरी कोण कोण असतं? घरी मिस्टर्स, मला 2 मुली आहेत आणि सासूबाई असतात। बर, मग मला सांगा की या सगळ्यांबरोबर वाईमध्ये फिरायला जाता बाहेर? हो, म्हणजे फारसा वेळ नाही मिळत, कधीतरी जातो। वेळ नाही मिळत, या वेळेवरच मी परत येणार आहे। बघूयात आता तुमची वेळ कशी येते। यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? छाया चव्हाण। चव्हाण वहिनी, आपण काय करता? मी गृहिणीच आहे।
बर. आणि मिस्टर? टेलर काम करतात. टेलरिंगचं काम करतात. जेंट्स. बर. आणि घरी कोण कोण असतं? माझ्या 3 मुली आहेत आणि आम्ही दोघं नवरा बायको. बर. मला सांगा की तुमचं माहेर कुठलं आहे? बोपर्डी. वाईपासून जवळच आहे. हो. बर. मग माहेरात जायला वेळ मिळतो? असतो की वेळ थोडाफार असतो. वेळ असतो ना? असतो. बर. म्हणजे तुमच्याकडे खूप वेळ आहे ना? हो. नीट वेळ घेऊन इथं तुम्हाला किंमत सांगायची. आज बघूया तुम्ही कशी किंमत सांगतात ते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर जिची पहिल्यांदा निवड झाली ती पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील लताताई, त्यानंतर सलागरे वहिनी आणि सर्वात शेवटी चव्हाण वहिनी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे रिस्ट वॉच. स्टेनलेस स्टील बॉडी असलेले हे घड्याळ वॉटर रेझिस्टंट आहे. या घड्याळाच्या बॅटरीचं आयुष्य 1 ते 3 वर्ष आहे. या घड्याळाची अॅक्युरसी ±30 सेकंद पर मंथ आहे. या आकर्षक रिस्ट वॉचची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतात लताताई. लताताई, हे घ्या 0 ते 9 अंक. या 10 अंकांपैकी फक्त 4 अंक वापरायचे आणि तुम्हाला याची किंमत ठरवायची. तुमच्याकडे अंक 0 ते 9 आहेत. या 10 अंकांपैकी फक्त 4 अंक वापरायचे. काय आहे किंमत? 1260. 1260 बरोबर वाटतीये? हो. हो, नक्की. याच्या अगोदर अंदाजे सांगितले. अंदाजेच सांगितले. आपला राऊंडच अंदाजे किती आहे ना, त्यामुळे सगळं अंदाज पंचच चाललंय. अंदाजे चाललंय सगळं. बर. पाठीमागे विचारू काय असेल किंमत? 1800. बर. इकडे 1260. इकडे 1895. 1485. बघा इतके अंदाज येतात. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर. बरोबर आहे. बरोबर आहे. आता काय कोणाचं ऐकायचंच नाहीये म्हणल्यावर काय लिहून टाकायची किंमत? बघा काय किंमत आहे आता? 1460. 1460. ठाम आहे या मतावर? हो लिहून टाकायची? हो हो. लिहूयात मग. सलागरे वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4 अंक वापरून तुम्हाला या आकर्षक घड्याळाची किंमत ठरवायची. फार सुंदर घड्याळ आहे. काय किंमत आहे? 1850. 1850. पाठीमागे काय अंदाज आहे? बर. इकडे? बर. तुम्हाला काय वाटतं आता किती किंमत असेल? नाही सांगू शकत अंदाज. ही किंमत फिक्स करायची? हो. लिहून टाकायची? लिहूयात मग. चव्हाण वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे. काय किंमत आहे? 2730. बर. पाठीमागे काय अंदाज? ही किंमत बरोबर असेल? नाही. माना नाही म्हणून डुलवतायत ते. तुम्हाला काय वाटते? बरोबर आहे ही किंमत? बरोबर आहे. नक्की? हो. लिहून टाकायची मग? हो. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या रिस्ट वॉचची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा लताताईंनी सांगितलेली किंमत आहे 1460 रुपये. त्यानंतर सलागरे वहिनी यांनी सांगितलेली किंमत आहे 1850 रुपये. आणि सर्वात शेवटी चव्हाण वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 2730 रुपये. पाहूयात या रिस्ट वॉचची खरी किंमत किती येते. आणि या रिस्ट वॉचची खरी किंमत आहे 1395 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितली होती लताताईंनी, त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन. अभिनंदन, तुम्हाला मिळतं हे रिस्ट वॉच. अभिनंदन ताई. आता हे घड्याळ कोणाला? मिस्टरांना. मिस्टरांना. म्हणजे आता तुम्ही दिलेली वेळ ते पाळणार. हो. बर. नक्की ना? हो. बर. तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळणार आहोत सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचंय. जो अचूक उत्तर देईल त्याला मिळणार आहे भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, झिपरी पोरगी डोंगर उतरी म्हणजे काय?